क्रांतीवीर चाफेकर बंधूंचे स्मारक युवकांना देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र ठरेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चिंचवड येथील क्रांतीवीर चाफेकर स्मारकाचे लोकार्पण। चाफेकर बंधूंचे स्मारक म्हणजे गौरवशाली इतिहासाशी भावनिक नाते जोडणारं केंद्र। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची क्रांतीवीर चाफेकर वाडा येथील स्मारकास भेट। युवतीवर अत्याचार आणि खुनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी घेतली पीडित कुटुंबियांची भेट। तुमच्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी मी तुमच्या सोबत ठामपणे उभा, उपाध्यक्ष बनसोडे यांनी दिला पीडित कुटुंबियांना आधार। घटनेची संवेदनशीलता लक्षात घेता खटला फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवण्यासाठी पाठपुरावा करू, ग्रामस्थांना दिलं आश्वासन। चांडोली येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा केंद्रात चोरीचा 8 दिवसानंतरही तपास नाही। चोरट्यांनी दानपेटी फोडली। स्वामी समर्थांची चांदीची मूर्ती, चांदीची पावलं, चांदीचा हार, चांदीचा मुकुट, स्वामी समर्थांची पितळी मूर्ती, गणपती मूर्ती, दत्त महाराज मूर्ती आणि कृष्णाची मूर्ती यावर चोरट्यांनी मारला डल्ला। श्री स्वामी समर्थांच्या आध्यात्मिक केंद्राच्या चोरीचा सुगावा नाहीच। 17 वर्षीय युवतीवरील अत्याचार आणि खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा म्हणून खेड तालुक्यातून विविध स्तरातून निवेदन। सरपंच परिषद खेड तालुका यांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे आणि खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रभाकर मोरे यांना निवेदन। सरपंच परिषदेच्या खेड तालुका महिला अध्यक्ष प्रतीक्षा पाचारणे, उपाध्यक्ष भाग्यश्री चव्हाण, सरपंच सोनल टोपे, मुदिता देखणे, सुमित्रा चांबारे, पंढरीनाथ कोहिनकर आणि रामचंद्र सोनावणे यांची उपस्थिती। अग्निशमन सेवा सप्ताह निमित्ताने आळंदी नगर परिषदेच्या वतीने नगर परिषद शाळा क्रमांक 1 मधील शिक्षक आणि पालकांना अग्निसुरक्षाबाबत जनजागृती। मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांसाठी अग्निसुरक्षेबाबत जागृती होण्यासाठी अग्निशमन यंत्रणेचे प्रात्यक्षिक सादरीकरण। प्राथमिक अवस्थेतील आग शमवण्याच्या पद्धतीचे प्रकार तसेच स्वयंपाकघरातील LPG गॅसच्या गळतीमुळे आग लागल्यास कोणती खबरदारी घ्यावी याबाबतची प्रात्यक्षिकं केली सादर।